सोलापूर शहरातील बाळीवेस भागामध्ये महावीर हॉस्पिटल समोर असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्याचं काम सोलापूर महानगरपालिकेनं नगरसेवक विटकर यांच्या प्रयत्नानं सुरू झालं आहे। लोकदर्शन चॅनलने या ठिकाणी असलेल्या धोकादायक खड्ड्याबाबतचे वृत्त प्रसारित करताच नगरसेवक विटकर यांनी नगरपालिकेच्या झोन अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हे काम करावयास भाग पाडलं। प्रशासन असल्याने सध्या नगरसेवकांना कोणतेही कामे करता येत नाहीत आणि प्रशासन म्हणते की आमच्याकडे बजेट नाही, परंतु नगरसेवकाच्या बजेटमध्ये हे काम करता येत होतं, परंतु सध्या प्रशासकीय कारकीर्द असल्यामुळे नगरसेवकांना काम करण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत। परंतु विटकर यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर हे काम करून घेतलं आहे, त्याबद्दल जनतेने त्यांचे आभारही मानले आहेत। याबाबत नगरसेवक विटकर काय म्हणतात ते आपण पाहू। प्रभाग क्रमांक 4 मध्ये बाळीवेस चौकात रहदारीचं ठिकाण आहे। गेल्या 8 दिवसापासून चेंबर ढासळलं होतं। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हे काम झालं होतं लॉकडाऊनमध्ये। खाली पूर्ण जुना चेंबरच वरवर त्यांनी कवर घालून गेले होते। कुठली तर एखादी मोठी गाडी जाऊन चेंबर ढासळलं होतं। 8 दिवसापासून झोनल अधिकारी आणि त्या भागातील जेही आम्ही सांगून देखील 8 दिवस झालं त्यांच्याकडे यंत्रणा नसल्यामुळं हे प्रशासन इथं नागरिकांना वेठीस धरण्याचं काम 8 दिवसापासून करताना आम्हाला दिसलं। असंच अनेक ठिकाणी अडचणी आहेत। प्रशासन असल्यामुळं या अडचणी लवकर सॉल्व होत नाहीत। महापालिका आयुक्तांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे। झोनल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांना बजेटचं वगैरे कमी आहे असं झोनल अधिकारी सांगतात वारंवार, पण मेंटेनन्सचं काम हे वेळेवर व्हायला पाहिजे, कारण सध्या नगरसेवक नसल्यामुळं त्यांचं वैयक्तिक बजेट नाही। झोनच्या माध्यमातून हे किरकोळ कामं व्हायला पाहिजे। जिथं जिथं चेंबर खाली गेलेत, चेंबर ढासळलेत, हे रहदारीचा भाग आहे। हे तर विजय चौक म्हणून आहे, इथं शाळा आहे, कॉलेजेस आहेत, दवाखाना आहेत। असल्या ठिकाणी जर 8-8 दिवस प्रशासन जर लक्ष देत नसेल तर इथं कुणाचं तर बळी जाण्याची शक्यता होती। लोकदर्शननी ही बातमी लावली आणि त्यांचंही मनापासून आभार मानतो। आणि लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।